आज बीड नगरपालिकेमध्ये अर्ज छाननीची प्रक्रिया निवडणुकीच्या अनुषंगानं होती आणि त्या ठिकाणी अनेक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी होते आणि रस्त्यावरून क्रॉस करत असताना MIMच्या काही कार्यकर्त्यांनी काही धार्मिक घोषणा दिल्या आणि उचकवण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जशास तसं उत्तर हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथं दिलेलं आहे. नाही, आम्ही तिथं बराच वेळ होतो आणि रस्ता क्रॉस करत असताना समोरून त्यांचे काही कार्यकर्ते आले. तर ते कोण होते नेमकं मी पाहिलं नाही, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोण होते. पण काही धार्मिक घोषणा त्यांच्याकडून करण्यात आल्या आणि त्याला प्रत्युत्तर मग भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जशास तसे दिले. हे लोक जे आहेत ते धर्माच्या नावावर राजकारण करतात, विकासाच्या नावावर करत नाहीत. सर्व जाती धर्मांनी गुण्यागोविंदाने राहण्याची परंपरा ही बीडमधली राहिलेली आहे. पण आपण गत नगरपालिकेची निवडणूक जरी पाहिली तर MIM सारख्या धर्मांध शक्तीला रोखण्याचं काम आपणच त्यावेळेस केलं आणि यावेळेस सुद्धा येत्या निवडणुकीत MIMला पटकी आम्ही देऊन दाखवू भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, एवढंच ग्वाही मी या ठिकाणी देतो. प्रकार घडलेला होता. मी आता TV9 ला पाहिलं की अशी बातमी झळकली की भारतीय जनता पार्टी आणि MIM मध्ये घोषणाबाजी झाली. वास्तविक पाहता आम्ही दिवसभर सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही नगरपालिकेच्या बाजूला एक मिठाईचं दुकान आहे, त्या ठिकाणी आम्ही बसलेलो होतो. दिवसभर आम्ही त्याच ठिकाणी बसलो. संध्याकाळच्या नमाजला आम्ही जात असताना आमच्या एका उमेदवाराचा मतीनभाईचा फॉर्म हा वैध झाला म्हणून आम्ही आमची घोषणाबाजी करत आम्ही चाललो होतो. वास्तविक पाहता तिकडून योगेश क्षीरसागर येत असताना कोणी पाहिलं सुद्धा नाही आणि आम्ही आमची घोषणाबाजी करत असताना समोरून त्यांनी घोषणाबाजी केली. अर्थार्थी या घोषणाबाजीचा आणि त्यांचा काही एक संबंध नव्हता. आम्ही आमच्या आनंदात आम्ही आमच्या घोषणा देत होतो आणि आमची पार्श्वभूमी ही जातीवादीची कधीच राहिलेली नाहीये. आणि माझं तरी किमान या बीडमध्ये सगळ्यांना माझा स्वभाव माहिती की मी जातीवादी कधीही केलेली नाही. नेहमी सलोखा राखण्यासाठी माझे प्रयत्न राहिलेले. परंतु योगेश क्षीरसागरांचा आता असा रूप पाहून त्यांच्या पोटात जे होतं ते आता ओठात आलंय असं आढळून येतं. कारण त्यांच्या वडिलांपासून आम्ही बघितलं की त्यांनीच मोहन भागवत आणले होते. आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची सुद्धा विचारसरणी ही राणेसारखी किंवा ते संग्राम जगताप सारखी झाली का काय असं आम्हाला वाटायला लागले. आणि अर्थार्थी या घोषणाबाजीचा आणि त्यांचा काही एक संबंध नव्हता. म्हणाले MIMला आम्ही यापूर्वी पटकवलेला आहे, यापूर्वी देखील आता इथून पुढे या अशा धर्मांध शक्ती येऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार. 2016-17 मध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये 1600 मतांनी आमचा पराभव नक्कीच झाला. मी सुद्धा त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. जय पराजय हे चलत असतात, परंतु आजची परिस्थिती वेगळी. संदीप क्षीरसागर साहेब आणि योगेश क्षीरसागर साहेब हे क्षीरसागरांची कुटुंबियांची सत्ता या बीडमध्ये आजपर्यंत राहिलेली आहे की 40 वर्षापासून हेच आलटून पालटून चालवत आहेत. म्हणून आता हे सत्ता उखडून टाकण्याचं काम जर कोणी करीत असेल तर ते MIM करील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी धर्मांध शक्तीच्या बाबतीत सांगितलं. साहेब, धर्मांध शक्ती भारतीय जनता पार्टीची आहे. त्यांच्या नेत्यांचे वक्तव्य पहा. कधीही बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांचे एकही वक्तव्य दाखवा जे जातीवादी असेल तर मी राजकारण सोडून देईल साहेब. ते फक्त आमची भूमिका मांडतात, परंतु त्यांनी कधीही दुसऱ्या जातीला कधीही त्यांनी द्वेष केलेला नाही. आता पाहिलं आपण भारत देशाचं प्रतिनिधित्व या हल्ल्यामध्ये ज्यावेळेस झालं पुलवामाचं, तर मुस्लिम राष्ट्रामध्ये जाऊन जर भारताची भूमिका कणखरपणे कोणी मांडली असेल तर त्याचं नाव बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आहे. त्याच्यामुळे आम्ही धर्मांध नाही आहेत. तुम्ही स्वतःचं आत्मचिंतन करा. तुम्ही आजपर्यंत जातीवादी होतात पण बुरख्याआड होतात, आतमधून होतात, परंतु आता तुमचा चेहरा योगेश क्षीरसागर, तुमचा चेहरा हा उघडा पडलेला आहे. जे तुमची वैचारिकता होती ती आता तुम्ही उघडून दाखवलेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन. मध्ये तर तुम्ही शिवसेनेत गेले, कुठं गेले, परंतु आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेला आहात. त्याच्यामुळं आम्ही धर्मांध नाहीत. सगळ्या जगाला माहिती धर्मांध तुम्ही आहात. नेमकं हे ठरवून केलं गेलं असं तुम्हाला वाटतंय का? नाही, ठरवूनचा काही प्रश्नच नाही. मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सकाळपासून त्या ठिकाणी बसलेलो होतो. तुम्ही त्या ठिकाणच्या लोकांना, पोलिसांना विचारा. आम्ही आमच्या नमाजला जात असताना आम्ही आमच्या आनंदात जात होतो. परंतु जर आम्ही आमच्या पक्षाच्या आणि जर घोषणा आम्हाला देता आल्या नाहीत आणि जर आम्ही घोषणा देतो आणि त्यांचं ते काउंटर करतात तर हा कुठला विचित्र प्रकार आहे. आम्ही आमच्या आनंदात जात होतो. योगेश क्षीरसागरांचा आणि या घोषणाबाजीचा काही एक संबंध नव्हता. धार्मिक निर्माण करणाऱ्या या सगळ्या घोषणा होत्या आणि हे मतदारांना न पटणार आहे.
बघा, घोषणाबाजी तर पक्षाची करू, आम्ही आमच्या साहेबाची करू, आणि न पटणारे म्हणजे तुम्ही न पटणारं काम 40 वर्षात तुमच्या वडिलांनी केलंय. तुम्ही लाज बाळगा. 40 वर्षात बीड खड्ड्यात आहे तर खड्ड्यात बीड आहे हेच आम्हाला कळायला नाही. विकासासाठी तुम्ही काय केलंय? आम्ही तर विकासाच्या नावावर मत मागणार आहोत. विकास विजन आम्ही करणार आहोत. परंतु तुम्ही जर जातीवाद करत असाल तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे. आम्ही फक्त चांगल्या गोष्टीसाठी जी नगरपालिका मूलभूत सुविधा देणार आहे त्या मूलभूत सुविधेवर आम्ही बोलणार आहोत. बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब बीडमध्ये येतील, अकबरुद्दीन ओवैसी साहेब या ठिकाणी येणार आहेत, इम्तियाज जलील साहेब या ठिकाणी येणार आहेत, समीर साजिद बिल्डर साहेब या ठिकाणी येणार आहेत. ते आमच्या भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत.